बोल काय झालं. आज जेवताना एसी लावा. का तुझा बर्थडे आहे का आज? हा शाळेत हा यांच्या एसीच्या चक्करमध्ये ना 2500 बिल आलं बघते का. Yo, what's up guys, it's Solo. Welcome back to another video. ना आनंद दादा. अरे असं कसं बरोबर बोल ना. तो गाइस मेरे को नहीं आता, मैं नया हूँ. इनको आता है. काय वापस बोल. इनसे लीजिए. काय लीजिए बोल. इंट्रो. हाँ इनसे लीजिए, आज चेक करते अरे हैं तू intro. बोल. हमने हमारे हम लोग को नहीं आते, इन लोग को अच्छा आते. हा? ये देख सकते हो, साउथ इंडियन. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत. आणि त्रिमूर्ती इकडे जमलेली आहे आणि तिकडे आम्ही डाळ गरम करायसाठी ठेवलेली आहे मग तो असं आणि कर. अगरबत्ती लावून झालेली आहे आमची देवाला. आता डाळ गरम झाल्यानंतर तोपर्यंत आमच्या मॅडम पण घरी येतील, तर त्यांची आम्ही वाट बघतोय. निघाल्यात त्या, रस्त्यामध्ये आहेत, थोड्याच वेळात येतील आणि डाळ गरम झाल्यावरती बघूया, दूध ठेवूया. तर चला. तर 2 दिवस पाणी येणार नाही मित्रांनो, कारण की असं बिल्डिंगवाल्यांनी सांगितले 2 दिवस पाणी शॉर्टेज आहे. तर ड्रम आपण भरून घेतलेला आहे छानपैकी. आता हे पण पाणी भरून घेतलेलं आहे आणि हे पाणी काय पिण्यासारखं नाही म्हणून गाळून भरावं लागतं. आणि मॅडम पण आल्यात आणि ते पण त्यांच्या कामात लागल्यात. हे वापरायसाठी होईल. 2 दिवस पाण्याचा शॉर्टेज राहील, तर जेवढं आपल्याला सांभाळून पाणी वापरता येईल तेवढं वापरूया. तर मित्रांनो, आता आपल्याला दिलाय चहा आणि इकडे बघू शकता आरो बसलेला आहे. आणि इकडे जय आणि मॅडमने आज आणले आपल्या घरामध्ये अननस, पायनॅपल. कोणासाठी? हे हम लोग है ना, एक आजी तुम्ही दोघं खा. एक आहे ते म्हणजे एक अशी पिशवी आहे, त्यामध्ये 5-6 पीस आहे. तुम्ही आणि जे खा, आम्ही लोक खाणार. ठीक. हा काशी प्रयाग वाराणसीचा प्रसाद आहे. हा बघू शकता प्रसाद दिलाय. भाभीने प्रसाद दिलाय. हे जे आमची रूम मालकीन आहे ती बाहेर गेलते आहे ना, काशी प्रयाग, अच्छा फिरण्यासाठी गेली होती आहे ना, वाराणसी. तिथून आणलेला प्रसाद आहे. एवढाच दिला. जेव्हा मी खाल्लं, तुम्हाला खायचं आहे? मला वाटलं हे पण अननस पण दिलं काय. तर चला मित्रांनो, चहा पिऊन घेऊया. तर विषय असा झाला आहे मित्रांनो, मॅडमचा आज झाला आहे मूड खराब. ते का, ते मॅडमच सांगतील. चला ऐकू. ऑफिसमध्ये आता आमचा एक एम्प्लॉई आहे डिझाईन डिपार्टमेंट. ओके. त्याचं प्रिवियस खूप ओल्ड जॉईनिंग, तर अच्छा त्याचा एक नंबर होता, मोबाईल नंबर. अच्छा. तर ते आमच्या HR सॉफ्टवेअरला आम्ही चेक केला. त्याचं रजिस्ट्रेशन करायचं होतं, ॲप ओपन करायचं होतं. तो सरळ बोलतो, मैंने नंबर दिया ही नाही, किधर कौन दिया आपको नंबर. अच्छा. मग म्हटलं कधी आपल्याकडून पण एकदा क्रॉस चेक करावं, आपल्याकडून पण चुकीचा अपडेट होऊ अच्छा. शकतो. मग क्रॉस चेक केला. नाही, पहिले क्रॉस चेक करायच्या अगोदरच तो आर्ग्यू करत होता. तुम निकालो, तुम पहिले देखो, तुम HR वाले काम ही नहीं करते बराबर, असं तसं अच्छा. त्याचं आर्ग्यू चालली होती.
आणि त्याचे ESICचे कामं पण 1 मंथपासून त्याचं जे काही अपडेशन आहे ते आम्ही करतच आहे. हम्म. मग त्याच्यामुळं तो ब्लेमच करतोय त्याचं सगळं काही करून देऊन पण. हम्म. मग ते जास्तच तू मी केल्यावर आम्ही पण गप्पा नाही बसलो. त्याला बरोबर आम्ही पण प्रत्युत्तर दिलं. नाही, पण मी म्हणतो ते ऑफिस आहे का शाळा आहे? ऑफिस आहे ना, त्यात काय. अरे काय कंपनीचे पैसे, कंपनीचं सगळं जे होतंय, हां बोलताय, कुणी बोलताय आपल्याला, थोडं आपणही लाईटली ऐकून घ्यायचं, इकडून ऐकायचं, इकडून सोडायचं. ते बरोबर आहे, पण बरोबर आहे. सेल्फ रिस्पेक्ट पण पाहिजे ना. आपल्याला काही इतिहास बनवायचा नाही कंपनीत काम करून, की मी खूप काम करते. अरे हां ठीक आहे, नाही किया तो अभी करते, बात ते करता. करण्यावरून बोललाच नाही, नंबरवरून तो एक्सेप्ट नव्हता ठीक करत है, ना. नहीं तो नया नंबर दे दो, नया मग ते अपडेट त्याला कर. बोलायला पाहिजे ना, मॅडम मैं ये नंबर है, एक काम करो अपडेट कर दो ना. ये असतात नाहीये काही तो. मूर्ख, मग मूर्खाला पण मूर्ख होऊनच उत्तर द्यावं लागतं. पण लेडीजने असं नसते जमत ना. लेडीज जेव्हा शांत असते तेव्हा खूप शांत असते. अरे जेव्हा हो. ती चिडली ना, पण नसते असं व्हायचं. चालत राहतात गोष्टी, त्या गोष्टीला तिकडं सोडून द्यायचं आणि विषय संपून टाकायचा, ओके. आहे का नाही? तर म्हणून मॅडमचा विचार आहे की चला बाहेर जाऊन येऊया. हां, थोडंसं असं काही फ्रेश होऊन येऊ. हां, म्हणजे फ्रेश बाहेर गेलं ना तर 500-600चा झटका आहे मित्रांनो. म्हणून माझी इच्छा काय बाहेर जायची होत नाही. आणखी गेलं तर स्वयंपाकाला सुट्टी भेटते आणि बाहेरून आपल्याला काहीतरी मग घेऊन यावं लागतं, बरोबर की नाही? मग त्यासाठी बाहेर जाण्यासाठी थोडं बघावं लागतं. तरी थोडं डिसाईड करूया, नंतर सांगतो तुम्हाला. तर मित्रांनो, आता आम्ही डिसाईड केलं आहे बाहेर जायचं, आणि बाहेरचं जे पण मॅडमला कुठं जायचं आहे तिकडे जाऊन ते काम केल्यानंतर घरी यायचं. घरी आल्यानंतर स्वयंपाक बनवून मग खाऊया आपण, म्हणजे आपले पैसे पण वाचतील, आहे का नाही? आहे ना? मग घरी आल्यानंतर तू स्वयंपाक बनवशील, म्हणजे तिकडून बाहेर काय घेऊन यायचं नाही आपल्याला. अरे बाहेर गेल्यानंतर तू बोलते बाहेरूनच घ्या डायरेक्ट घरी खाण्यासाठी, म्हणजे घरी येऊन स्वयंपाक बनवायचा नाही, असं कसं? बाहेर जाण्याचा फायदा काय मग? म्हणूनच तर बाहेर चला नाही, 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 नाही. फायदाच फायदा आहे. असं थोडी नाही. बाहेर जायचं, जे काम आहे ते आपले करून घ्यायचे, त्याच्यानंतर घरी आल्यानंतर लवकर यायचं, थोडं स्वयंपाक बनवायचा आणि खाऊन पिऊन. नाही होगा. नाही होगा तो मग बाहेर जाके मतलब क्या? मग तो घर पे रहो फिर. ये नहीं हो सकता. म्हणजे बाहेर जावा, 400-500चं काहीतरी खायला घ्या आणि ते घेऊन या, म्हणजे घरचं जेवण ते तसंच राहते ना. म्हणून मी बोलत होतो बाहेर गेलं ना फटाफट जाऊया, येताना फटाफट येऊया, मग आल्यानंतर तू स्वयंपाक बनवशील. हो, एवढं फटाफट बोललं, एवढं फटाफट सगळं सोपं नसतं ना. तर बघा मित्रांनो, आमचं काही डिसाईड व्हायला नाही लागलं तरी बघूया, आम्ही तयार होऊन बघतोच, काय होईल ते होईल. तर मित्रांनो, मी आता आलो बाहेर जाऊन, आणि आमचा जाण्याचा मॅडमचा माझा प्लॅन हा मी स्किप केला, कारण की मॅडम पण बोलल्या राहू द्या, जरा मी आराम करते घरामध्ये, थोडंसं तुम्ही बाहेर जाऊन सामान घेऊन या. तर मी बाहेरून आणलेलं आहे, तुम्हाला मॅडमच दाखवतील. हे माझ्या टॅबलेट्स आहेत. पनीर मॉर्निंगसाठी, सकाळसाठी मित्रांनो पनीर आणलं दूध आणि 1 लिटर दूध. तर आता काय बनवणार आहे तुमच्या हातात आहे. आता पनीर होईल क्या दुसरा कुछ होगा? पनीर नाही, पनीरच बनव ना. बघ, आपण बोलते पनीर बनव. तो गाइस मम्मी खिचडी टाकणार, त्याच्यामुळे थोडं थोडं टाकणार पनीर. पनीर असं बिलकुल नाही बनवायचं. मॉर्निंग में बनेगा. काय मॉर्निंग मग पुरं टाकायचं. अरे अपन आता भाजी बनवणार. पर आता ये मासूम को भूख लगी है ना अभी. 2 मिनट में बन जाएगा मैगी. तर मित्रांनो, आपण घेतलेत आता इकडे कांदे आणि 2 टमाटे. तर मॅडमला हे कट करून द्यायचं आहे, कारण की ते बोलले आपल्याला एवढं मला कट करून द्या, त्याच्यानंतर मी पुढची प्रोसेस करते. तर त्यांना थोडा आराम करू दिलेला आहे आपण, आणि त्यांचा आराम पण बहुतेक झालेला आहे आता बस एवढं कट करून दिल्यानंतर ते पुढचा प्रोसेस बनवतील आपल्यासाठी काहीतरी. तर कांदे तर जाम तिखट आहेत मित्रांनो, पण आपण तिखट म्हणजे डोळे जळतात माझे, पण तरी आपण
मेहनत करूया मित्रांनो, थांबणार नाही आपण. खाण्यासाठी तर मेहनत करावंच लागणार आपल्याला. जिंदगी में सक्सेस होना है तो खाना पडेगा. तर चला कांदा वगैरे कापून घेऊया छानपैकी. बोल काय झालं? आज जेवताना AC लावा. का तुझा बर्थडे आहे का आज? शायद. हा, यांच्या एसीच्या चक्करमध्ये ना 2500 बिल आलं माहिती आहे का? तुमच्या दोघांच्या एसीच्या चक्करमध्ये. तो गाइस 8 बजे AC चालू होते. पापा मम्मी उठ के बंद करना चाहिए क्या बच्चे लोग? बच्चे लोग, हम उठते ही क्या जल्दी, तुम लोग को उठना. अरे आता आम्ही म्हातारे होत आलो, तुम्ही जवान आहेत ना, तुम्ही लोकांना बंद केली पाहिजे दोघांनी. तू तर लय डिसिप्लिन वाला आहे ना, तू तर लय जिम करणारा डिसिप्लिन. तू तर सकाळी उठून बंद केली पाहिजे अगोदर. हा, मी 6 पहिले उठतो. तू ओट्स खाणार माणूस. तू तर 12 वाजेपर्यंत 11 तुला नाही उठवलं ना तर 11 वाजेपर्यंत उठत नाही तू. तुला माहिती नाही का सकाळी उठून काय खाऊन बसते नाही रे मस्ती. ओट्स खाऊन बसते तो. चायचा वादी खातो मी नाही. खाल्ला असता तर का खबर खाल्लं तर काय झालं? तुझे कुठच्या वर्षाने आणले का? हा गाइस इसके वजह से खिलाया क्या? हा गाइस बोल बोल टिन टिन टाडाव. काय बोलू काय बोलू. तसं नाही केलं. तुमच्या रिक्वायरमेंट काय आहेत? ते आम्हाला दोघांनाच माहित आहेत काय, पण आम्ही सांगणार नाही. मोबाईल तर हे काय आहे तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो. आमच्या मॅडमने ठेवलेलं आहे. नक्की काय बनते त्याचं? मला चटणी खावीशी वाटत आहे. अच्छा, म्हणजे त्याशी टमाटे आणलेले आज हे उपयोगी येणार आहेत मित्रांनो. आणि इकडे मॅडमने बघू शकता. अच्छा, मसाला भात म्हणजे भात आमच्या घरामध्ये भरपूर उरलेला आहे आज. तर मॅडम त्याचा मसाला भात बनवत आहेत, आहे का नाही आज? कारण की कंटाळ पण येत आहे, जाम दमल्यात आमच्या मॅडम. आणि आज ऑफिसमध्ये त्यांचा मूड पण खराब झाल्यामुळे, म्हणजे भांडण दुसऱ्यांचं होतं, आर्ग्युमेंट होतं आहे ना, भांडण नव्हतं. हां, आर्ग्युमेंट होत्या. हां, बघू शकता एवढाच मसाला भात. तुम्ही आणि जयस खाणार. आणि बाकीचं तुम्ही डाळ भात खाणार? नाही, मला चटणी बरोबर खायचं. अच्छा, बघू शकता आवडते मॅडमला आमच्या टमाट्याची चटणी, आहे का नाही? 3 टाइम दिली तरी टमाट्याची चटणी खाणार. मला खूप आवडतं. आणि आमच्या आरवला पण टमाट्याची चटणी जाम आवडते. बंद केलं मी. बघू, बंद केलं का? बघू शकता कशा प्रकारे टमाटर भाजलेलं आहे. आता ह्याचा तुला नाही आवडत? काय बोलली? ट्विस्ट तुम्हाला थोड्या वेळाने कळेल. खूपच टेस्टी लागतं. खूप म्हणून 2 किलो टमाटे घेऊन आले आहे ना तू. हे तुमचा फ्राय राईस रेडी आहे. फ्राईड राईस आहे का मसाला राईस आहे? याच्यात अंडे टाकले असते तर मसाला फ्राईड राईस झाला असता. अरे अंडे आणायला पाहिजे होते. बघू शकता मस्त शेजवान टाकलाय, सोया सॉस टाकलाय ह्याच्यामध्ये. बघू शकता मस्त मध्ये. आता तुम्ही ना हे पण खाऊ शकता आणि आवाज येत नाही, मोठ्याने बोल. हे पण खाऊ शकता तुम्ही. आता 3 मॅगी बनवते. अच्छा, मॅगी पण बनणार आहे म्हणजे? जास्त होणार नाही? हा 3च बनवते ना, जास्त नाही. ते तुम्ही पोटभर खावा. ते 3 मॅगी मध्ये ते दोघं पोटभर खाते. अच्छा, म्हणजे आज परत 2 मिनट का काम होने वाला है. 2 मिनट का काम और ये 5 मिनट का काम, ये चटनी का 5 मिनट का काम. अच्छा, चटणी छान बनलेली टमाट्याची आहे ना. हा तर बघूया ते कशा विदाउट प्रकारे तेल टाकून ठसठसच करून भारी म्हणतात. छान झाला. छान झाला फ्राईड राईस. हम्म. खाल्ल्यावर आणखी खरंच छान झाला. बघू शकता मित्रांनो, इकडे मॅडमने छान प्रकारे भाकर टाकलेली आहे. आज भाकर आणि टमाट्याची चटणी आणि जे आरवसाठी मॅगी, बरोबर. आणि फ्राईड राईस पण अच्छा, माझ्यासाठी फ्राईड राईस आहे का त्यांच्या दोघांसाठी? तुमच्यासाठी. अच्छा, आणि भाकरी खाणार बोलले ना मला. हां, एक भाकर खाऊया. आणि जय बघू शकता मम्मीला तिकडे हेल्प करतोय त्याच्या. माझे दोन्ही मुलं गुड, गुड बॉय.
हां गुड बॉय आहेत, म्हणजे करतात थोडंफार काम सांगितल्यावर. तसं तर त्यांच्या हातचा मोबाईल सुटत नाही लवकर सांगितल्याशिवाय आणि बोलल्याशिवाय, आहे का नाही. या जगात ना आजकाल गुड बॉय कमी झाले मोबाईल असल्यामुळे. समजली का. टमाट्याची चटणी बनवणार आहे का. अच्छा इथं ठेवलंय बघा टमाटर. एक टमाटा बस झाला का. हा तुला 2 पाहिजे तर 2 घेऊ का? नाही नाही एका टमाटर होऊन जाईल का. सांगा. आणि याच्यासाठी काय. मॅगी फ्राईड राईस खाणार आहे. मॅगी फ्राईड राईस खाणार. ठीक आहे, पप्पा- अंगरमेशी फ्राईड राईस का हे मॅगी नाही खाणार. मॅगी पण खाणार. अच्छा अच्छा ठीक आहे. Done, done. Maggie is done. तू मॅगी जे दे आला दो अभी. Wow. चला एकत्रच बसूया ठीक आहे. इकडे बघू शकता मित्रांनो छानपैकी अशी मॅडम आमचे वांग्याचं भरीत बनवते का काय बनवते तू. वांगे टमाटे असं मिक्स करून चटणी बनवणार आहेस नाही का. नाही चटणी बनवली, हां थोडस भरीत पण खाऊया ना हलकं. आता अच्छा. भाकऱ्या बनवल्याच आहेत, त्या छान कडक केली भाकर पण तुमच्यासाठी. एक सांगू का बोला. गॅस भेटत नाही लवकर हं. हे दोन असे हे झालं थोडं लवकर हां भाजण्यासाठी. तिथं लाईनीत लावावं लागते आणि गॅस लवकर भेटत नाही. खरंच मित्रांनो खूप प्रॉब्लेम आहे आणखी पण गॅसची. थोडं सांभाळून ओके. बघा ना, तरी म्हणलं काय काय दोन जागेवरती ठेवलेत वांगे. हे वांगे राहिले कसे काय आणखी आपल्या घरात. सगळे संपले होते ना वांगे. ती वांगी नव्हती, मी परत वांगे आणले होते, मला खूप छान दिसले होते, छोटे छोटे, परत उचलून आणले. अच्छा तरी म्हणलं वांगे कैसा क्या आ गए भाई. आणि त्या दिवशी पासून ठरवलं की वांग्याची भाजी किती चांगली केली तरी तुम्ही लोक खात नाही, म्हणून शिस्तीमध्ये त्याला काय बनवायचं, ठेसून ठासून भरीतच बनवायचं असं मी ठरवलंय. अच्छा हा नाही बे, अबे गरम आहे ते खाणं आहे. हा नाही बघितलं तेवढं. टमाट्याची चटणी आहे काही. हा. टमाट्याची चटणी इकडे भाकरी छान झाल्यात बघू शकता. आणि काम थोडं आणखी पेंडिंग आहे आमचं. चटणीचं आहे का नाही. भरीत अच्छा भरीत त्या दोघाला दे वाढून. यार काय आहे ते तुमची कडक भाकरी. अरे पहिला थोडा भात दे. मग भाकर ठेव बाजूला आणि मग काय द्यायचं. मॅगी मॅगी मॅगी. मला थोडं भात. मुलांसाठी मॅगी बनवलेली मित्रांनो. माझ्यासाठी स्पेशल याच्यात टाक मला. वरवरची दे मला. वरवरची हळू हळू. खालची वरची काय नाही रे दाद्या. अरे वरची थोडी थंडी थंडी असते ना. खा पहिलं. तुला काय द्यायचं पहिला. छान झाली मॅगी. खावं तर द्या. कशी असते मॅगी. आणलं ना मी ना. आणलं ना मी ना. हे तर बघा हे गाईच. अरे तर छान झाली का. स्टार्ट करा ना तर तुम्ही. बघू शकतो मित्रांनो आम्ही छानपैकी इकडे बसलोय आणि थंडी आहे, आता मला आणि भेटते. tasty आहे. काय देणार आहेस तू. चटणी. चटणी आज चटणीवर दिवस आहे मित्रांनो आमच्या घरामध्ये. आज चटणी डे. चटणी खाणार आहे. मित्रांनो आता इकडे बघू शकता कांद्याची हे वांग्याचं भरीत आणि इकडे टमाट्याची चटणी. देऊ अर्धी भाकर. तो काय हे हो गया मिक्सअप. छान झालेली आहे एकदम स्वादिष्ट. चिकन पेक्षा पण स्वादिष्ट खरंच छान लागते. तर मित्रांनो या ब्लॉगला इथे संपूया. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय हिंद जय महाराष्ट्र.